everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gawande with you again. सर्वात आधी ज्युडिशियल विंग्स ऑनलाईन क्लासेस जे आहे त्याच्यातर्फे मी तुम्हाला आधी ते सिलेबस प्रोव्हाइड करते आहे. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरचा सिलेबस आहे. याच्यामध्ये एक्झाम पॅटर्न तुमचा कसा असणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आज डिटेल्स मध्ये आपण इथे डिस्कस करतोय. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण प्रॉपरली बघायचा आहे आणि ईच अँड एव्हरी कन्सेप्ट इथे क्लिअर होणार आहे. सगळ्यात महत्वाचं की सुरुवातीला मी तुम्हाला काही गोष्टी सांगू शकते की काही जणांना खूप प्रश्न पडलेले आहे आणि काही जणांना खूप इथे कॉम्प्लिकेशन्स होत आहे फॉर्मला घेऊन. तर त्याबद्दल 4 ते 5 क्युरीज आहेत त्या आपण त्यावर पहिले डिस्कस करूया. फॉर्म फिलअप होत नाही आहे. फॉर्म फिलअप नसेल होत तर प्लीज एकदा तुमचं प्रोफाईल चेक करा. तिथे प्रॉपरली ऍडव्होकेट इन प्रॅक्टिशनर टाकला आहे का, इन सबऑर्डिनेट्स कोर्ट हे चेक करा. प्रोफाईल प्रॉपरली चेक करून फॉर्म भरा नंतर सुरुवातीला. आणि दुसरं आहे जर तुम्ही इलिजिबल नाही आहात, कोणत्याही दृष्टिकोनातून इलिजिबिलिटी नसेल तुमची, जसं की तुमच्याकडे 38 वर्ष झालेले आहे पण तुम्ही ओपन कॅटेगरी मधून येता तर तुम्ही इलिजिबल नाही आहे. तुमचं 8 वर्ष पूर्णपणे ज्या दिवशी फॉर्म निघाला, नोटिफिकेशन फॉर्म भरणं सुरू झाले आहे त्या दिवशी जर तुमच्याकडे 8 वर्षाची कंप्लीट प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही इलिजिबल नाही आहात. 7 वर्ष 5 महिने, 7 वर्ष 2 महिने अशा पद्धतीत नाही चालणार आहे. पूर्ण 8 वर्ष प्रॅक्टिस कंप्लीट पाहिजे. त्यानंतर ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्षानंतर तुम्हाला फॉर्म नाही भरतायत, तुमच्याकडे इकॉनॉमिकल बॅकवर्ड सर्टिफिकेट असेल, ईडब्ल्यूएस असेल विकर सेक्शनचं, तर तुम्हाला अजून 2 वर्ष एक्सटेन्शन मिळू शकतं, तर तुम्ही फॉर्म भरू शकता. तिसरी बाब आहे त्याच्यामध्ये की जर ओबीसी कॅटेगरी मधून आहात तुम्ही तर 38 वर्षानंतर 3 वर्ष रिलॅक्सेशन तुम्हाला मिळतं. त्यानंतर तुम्ही जर एससी एसटी मधून आहात तर तुम्हाला अजून 5 वर्ष रिलॅक्सेशन मिळतं. म्हणजे ओबीसी 41 आणि एससी एसटी तुम्ही 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. ओपन कॅटेगरी जनरल असेल तर 38 वर्षापर्यंत, ईडब्ल्यू असेल तर 2 वर्ष एक्स्ट्रा मिळू शकतात. हँडिकॅप्ट असेल तर 45 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. हा एज लिमिट. पण 8 वर्ष प्रॅक्टिस मात्र सगळ्यांना कंपल्सरी आहे, कास्ट वाईज प्रॅक्टिस नाही आहे. 8 वर्षाचं प्रॅक्टिस सर्टिफिकेट तुम्हाला पीडीजे कडनं काढून आणायचं आहे. तुमच्याकडे जर पीडीजे नसेल तर ज्या प्रिसाइडिंग कोर्टामध्ये तुम्ही तिथे ऍक्च्युअल प्रॅक्टिस केलेली आहे, जिथे तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन केलंय तिथून तो काढून आणायचा. जर ऑलरेडी तुम्ही डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनसाठी किंवा दुसऱ्या अदर एक्झामिनेशनसाठी ऑलरेडी प्रॅक्टिस सर्टिफिकेट काढलं होतं आणि मराठीचं सर्टिफिकेट कोर्टातनं काढलं होतं तर तुम्हाला काही गरज नाही परत काढण्याची. जर त्या प्रॅक्टिस सर्टिफिकेटवर 8 वर्षाचा क्रायटेरिया पूर्ण असेल तर तोच तुम्ही देऊ शकता. पण 8 वर्षाचा प्रॅक्टिस एरिया कम्प्लीट नसेल तर नवीन सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे. पहिले बाब. आता दुसरी बाब आहे मराठीबद्दल. भरपूर विद्यार्थ्यांचं असं असतं की त्यांना मराठी नॉलेजचं सर्टिफिकेट मिळत नाही बिकॉज दे नॉट स्टडीड इन द मराठी. त्यांचं मदर टंग मराठी नाही आहे किंवा त्यांचा स्कूलमध्ये कोणताही मराठी विषय नव्हता आणि त्यांना मराठी माहीतच नाही, त्यांना बोलता पण येत नाही आणि समजत पण नाही. अशांना मराठी सर्टिफिकेट मिळणं अवघड. आता कंपल्सरी केलं आहे एमपीएससीने की सुरुवातीला तुम्ही मराठी सर्टिफिकेट द्या. आता हा एक मुद्दा आहे. मग अशा स्थितीमध्ये काय करू शकता तुम्ही? अशा स्थितीमध्ये एकच उपाय आहे. जर तुम्हाला मराठी सर्टिफिकेट नसेल तिथे मराठी सर्टिफिकेट नो म्हणून टाका. आहे म्हणून टाकू नका, बघा तो फॉर्म ऍक्सेप्ट होतो का. अदरवाईज काही ऑप्शन नाही आहे. तुम्ही खोटारडे मराठी सर्टिफिकेट कुठूनही घेऊन येतात, कुठल्याही ऑथॉरिटीकडनं कोणीतरी रिलेटिव्ह असतो म्हणून तुम्हाला सही करून देतो. प्रिन्सिपल देऊ शकत नाही आणि कोर्ट तर देतच नाही तुम्हाला जर मराठी येत नसेल तर. बरोबर आहे की नाही? बट असे जर सर्टिफिकेट दिले तर तुम्हाला ते बार्ड करतील एक्झामिनेशनला. आता जरी तुम्ही ऍक्सेप्ट केलं तरी नंतर बार्ड करतील. त्यामुळे जर तुमच्याकडे आता तुम्ही नो म्हणून टाका आणि मराठी शिका आणि प्रॉपरली मराठी सर्टिफिकेट घेऊन एमपीएससीला तुम्ही देऊ शकता. पण आता जर सर्टिफिकेट कोणतेही सर्टिफिकेट आता नाहीये तुमच्याकडे फॉर्म मध्ये नो म्हणूनच टाका, येस म्हणून टाकू नका. जर तिथे दुसरं काही ऑप्शन नसेल किंवा फॉर्म फिलअप होत नसेल तर त्याच्याऐवजी दुसरं डॉक्युमेंट टाकून तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. बट कुठल्याही प्रकारे खोटारडे डॉक्युमेंट टाकू नका. दुसरा मुद्दा आहे डिक्लेरेशन ऑफ द फॅमिली. 3 मुलं असतील तर डिक्लेरेशन ऑफ द फॅमिली देता येत नाही, ती म्हणजे ऍक्सेप्ट होत नाही. ठीक आहे, तर नो म्हणून तुम्ही तिथे ऑप्शन्स मध्ये जे सत्य आहे तेच टाकावं लागणार आहे. ठीक आहे, तर हे एक आहे. त्यानंतर आता सर्टिफिकेट्स बद्दल झालं. नॉन क्रिमिनल असेल, ईडब्ल्यू असेल, तुमच्याकडे आज या रोजी म्हणजे फॉर्म भरताना ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरला ऍडव्हर्टिजमेंट निघाली, हातात फिजिकली जर सर्टिफिकेट असेल तरच तिथे यस टाका. नाही तर आता यस टाकून देतो आणि मग नंतर इंटरव्ह्यूला जाताना घेऊन जातो, तसं जमणार. तुम्ही आज जर यस टाकलं आणि नंतर महिन्यात 2 महिन्यानंतर तुम्हाला ते सर्टिफिकेट इश्यू झालं तर अथॉरिटी तुम्हाला एमपीएससी विचारणार आहे की ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरला त्या दिवशी तुमच्याकडे सर्टिफिकेट नव्हतं, मग यस म्हणून का टाकलं. याची इश्युएन्स डेट तर वेगळी दिसते. तर असेल सर्टिफिकेट तरच यस टाकायचं आहे, नसेल तर नो टाकायचं. प्रॅक्टिस क्रायटेरिया प्रॉपरली भरा.
प्रोफाईल एकदा पूर्ण व्यवस्थित चेंज करून चेक करून नंतर करा. तरी पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे, एज बरोबर आहे, प्रॅक्टिस आहे, तरी पण जर फॉर्म फिलअप होत नसेल तर एमपीएससी ला कन्सल्ट करा. तुमचा रजिस्ट्रेशन जो नंबर आलेला असतो फॉर्म फिलअप करताना प्रोफाईलवरचा, ते सगळे डिटेल्स द्या, ते तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. कदाचित ते साईटचा प्रॉब्लेम असू शकतो. अजूनही काही इश्यू फॉर्म बद्दल असेल तर तुम्ही ते विचारू शकता. ठीक आहे. कमेंट्स मध्ये हे मला आलेले प्रश्न होते, कमेंट्स मध्ये रोज रोज तुम्हाला आन्सर करणं होत नाही, म्हणून मी तुम्हाला डायरेक्टली व्हिडिओ मार्फत सांगते. आता अभ्यास कसा करायचा, सिलेबस काय असणार आहे, कारण अजून एमपीएससीने सिलेबस डिक्लेअर केलेला नाही आहे. एपीपी असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटरच्या वेळेस हे असंच झालं होतं, एमपीएससीने खूप लेट सिलेबस दिला. तोपर्यंत मात्र सगळ्यांनी आपल्या मनानेच अभ्यास सुरू केला आणि अभ्यास काहीही सुरू केला होता, त्याला काही तथ्यच नव्हतं. त्यामुळे थोडंसं प्रॉपरली अभ्यास करणं गरजेचं आहे. ऍडिशनल पब्लिक प्रोसिक्युटर ही जी पोस्ट आहे आणि याचं जे डेझिग्नेशन आहे, यानुसार जर बघितलं तर सेशन कोर्ट्समध्ये ऍडिशनल पब्लिक प्रोसिक्युटर असतात. आणि सेशन कोर्ट मधले जेवढेही अपील आहे, जेवढेही ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन येतं सेशनला, आणि जेवढंही इथे रिव्हिजन फाईल होत आहे, तर यावर ह्या सगळ्यांना काम करावं लागतं. तर ज्या गोष्टींवर इथे काम करावं लागतं ना, त्याच गोष्टींबद्दल इथे अपील रिव्हिजन येतं. ऍडिशनल पब्लिक प्रोसिक्युटर आणि असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर हे वेगळ्या डेझिग्नेशन आहे. असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटरच्या वेळेस आपण शिकलो होतो अपील रिव्हिजन टू द अपील प्रपोजल टू द कलेक्टर, अपील प्रपोजल टू द लॉ अँड ज्युडिशियरी डिपार्टमेंट, रिव्हिजन प्रपोजल, आणि हे सगळ्या गोष्टी शिकलो होतो. तेव्हाही भरपूर लोकांनी म्हणा किंवा वॉट एव्हर, का माहिती काय तसं का करतात, आय डोंट नो, बट चुकीचं शिकून ठेवलं होतं आणि सगळ्यांनी मग वेळेवर सगळ्यांची घाई झाली होती. ठीक आहे. आणि ऍट दी एंड एमपीएससीने प्रपोजलच सांगितलं होतं, जे की आपण क्लासमध्ये घेतलं होतं. तर चुकीचं शिकू नका, माझं फक्त इतकंच म्हणणं असतं. ठीक आहे. जेवढं ज्ञान आहे तेवढंच शेअर करावं, जेवढं ज्ञान आहे तेवढीच ते मिथ फैलवावी. नसेल तर काही हरकत नाही सांगतो. त्यामुळे अजून एमपीएससीचा सिलेबस येत आहे, कुठूनही काही मटेरियल खरेदी करत असेल तर ते थोडंसं थांबा. मटेरियल खरेदी करण्यासाठी किंवा क्लासेस लावण्यासाठी, मी पण क्लासेसच घेते, मी क्लासेसच्या विरोधात नाही आहे, बट तुम्ही माझ्याकडे येऊन जरी क्लासेस लावत असेल तर काय होतं की थांबावं लागतं थोडं, कारण एमपीएससीचा सिलेबस आलं नाही. जे खरंच सब्जेक्ट येणारे आहेत ना, त्याच्यावरच आपण अभ्यास करायला हवा. उगीच अपील रिव्हिजन पुस्तकं येते, असं वेस्टेज ऑफ मनी किंवा वेस्टेज ऑफ टाइम. पैसे वाया गेले तरी एकदाच वापस येऊ शकतात, पण टाइम गेलेला येत नाही. आणि डोक्यांमध्ये सतत जर वेगवेगळ्या गोष्टी टाकल्या तर मग ते जास्त जमलिंग होऊन जातं. त्यामुळे विचारपूर्वक अभ्यास सुरू करा, विचारपूर्वक स्ट्रॅटेजीने अभ्यास सुरू करणं गरजेचं आहे. सिलेबस जो आहे ऍडिशनल पब्लिक प्रोसिक्युटर किंवा असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटरला 80 to 70% सेमच आहे. त्याचं कारण की यांना अपील आणि रिव्हिजन्सवर काम करायचं आणि क्रिमिनल्स मध्ये काम करायचं. याच्यामध्ये फक्त स्पेशल लॉज काही मी वाढवलेले आहे आणि ते येण्याची दाट शक्यता आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तर अमेंडमेंटनुसार भारतीय न्याय संहिता झालं. ठीक आहे. भारतीय न्याय संहिता, त्यानंतर भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्ष अधिनियम, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. ठीक आहे. त्यानंतर मोटार व्हेकल ऍक्ट. आता या 3 लॉ बद्दल जर आता सुरुवातीलाच आपण विचार केला ह्या, तर हे तिन्ही लॉ खूप महत्वाचे आहेत आपल्याला, तिन्ही लॉ खूप महत्वाचे. पण याचा असा अर्थ नाही आहे की मी एच अँड एक सेक्शन वाचू. तुम्ही बेअर मधून सगळे स्टडी करू शकता, पण आता याचा मग मॅडम नेमकं वाचायचं काय, नेमकं वाचायचं काय हे अजून एमपीएससीने आपल्याला क्लिअर केलेलं नाही आहे. त्यामुळे मी पण तुम्हाला म्हणणार नाही की हेच प्रोव्हिजन करा. आता सध्या तुम्ही डीजेची तयारी करताय, जेएमएफसीची, तर इच अँड एव्हरी सेक्शन तुम्ही वाचू शकता, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करू शकता. इव्हन मी क्लासमध्ये सुद्धा आता सध्या बेअर मधूनच शिकवत आहे आणि जिथे जिथे प्रोव्हिजन येण्याची जास्त शक्यता आहे तिथे त्याप्रमाणे शिकवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे या 3 विषय तर आहे हे आपल्याला कन्फर्म आहे, पण त्या विषयातनं कुठले प्रोव्हिजन्स आपल्याला अभ्यासाला येणार आहे हे अजून क्लिअर नाहीये. ठीक आहे. ते क्लिअर होऊ शकते, मी तेही सांगू शकते तुम्हाला की कुठल्या प्रमाणे, कारण एडिशनल पीपीचं काय काम आहे त्याच्याप्रमाणे येतील, पण थोडंसं थांबलेलं हरकत नाही. आता फक्त आपण कन्सेप्ट क्लिअर कराव्या, अभ्यास सुरुवात करावी, अँड देन नंतर मग आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करावी. मोटार व्हेकल पूर्णच असतो, याच्यामधनं काही सेक्शन्स वगैरे तुम्हाला दिलेले नसतात. ठीक आहे. तर मोटार व्हेकल ऍक्ट छोटा ऍक्ट आहे, जास्त काही खूप मोठा नाही, काही प्रोसिजर्स वगैरे ठीक आहे येऊ शकतात आणि अपील रिव्हिजनला हे तुम्हाला कामाला येतं. मोटार व्हेकल ऍक्ट येतोच तुम्हाला अभ्यासाला. प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी ऑफ अॅनिमल हा ऍक्ट येणार आहे तुम्हाला, खूप छोटा ऍक्ट आहे, खूप जास्त मोठा नाही. त्याच्यातनं शॉर्ट नोट्स वगैरे येतात आणि शॉर्ट नोट्सवर आपल्याला तयारी करायला लागते. आता हे छोटे छोटे ऍक्ट सगळे आपण कसे घ्यायचे आहे, तर सपोज मी एक तुम्हाला 2 इथे कन्सेप्ट सांगू शकते प्रिपरेशनच्या. पहिली गोष्ट की पर्टिक्युलरली एखाद्या ठिकाणी तुम्ही प्रॉपरली क्लास लावून ते व्यक्ती काय शिकवत आहे, ते तुम्हाला काय मटेरियल देत आहे, काय नोट्स प्रोव्हाइड करतात, तुम्ही त्यावेळी जाऊ शकता. दुसरा एक मार्ग असतो
ही विषयांची लिस्ट तुम्हाला मिळालेली आहे. या विषयांवर अभ्यास करायचा तर तुम्ही सेल्फ स्टडी पण करू शकता. तुमच्याकडे भरपूर ऑप्शन आहे. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करायची असेल तर ईच आणि एव्हरी तुम्हाला वर्ड सब्जेक्ट तुम्हाला इव्हन युट्यूबवरही मिळून जाऊ शकतो. हा, थोडे इतका डेप्थ मध्ये नसू शकतो पण कन्सेप्ट क्लिअर होऊ शकतात. 80 टू 90% ही कन्सेप्ट होऊ शकतात. कधी कधी खूप डेप्थ मध्ये नाही मिळणार एखादा विषय युट्यूबवर, पण मिळू शकतात. हिंदीमधनं, मराठीमधनं एवढे विषय मिळणं कठीण आहे सध्या तरी. आता तर आपण मराठीच्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये लॉ मध्ये भरपूर पुढे गेलोय युट्यूबवर, पण तरी हिंदीचे ऑलरेडी खूप सारे अवेलेबल आहे आणि खूप चांगले व्हिडिओज आहेत. खूप चांगली लेक्चर्स सिरीज त्यांनी दिलेली आहे दिल्ली ज्युडिशरी वगैरेनी, तर तुम्ही त्यानुसार जाऊ शकता. ठीक आहे. तर मग पण याच्यावर आन्सर रायटिंग कशी करायची, तर आय ऑलवेज सजेस्ट, मी नेहमी सजेस्ट करते की आन्सर रायटिंग नोट्स बनवत बसू नका, त्यात खूप टाइम कन्झ्युम होतो. आन्सर रायटिंग क्वेश्चन आणि आन्सर मध्ये झाली पाहिजे. म्हणजे मी ही नोट्स प्रोव्हाइड करते आहे. आज काल आमचा इमॉरल ट्रॅफिकिंग ऍक्ट झाला, त्याच्यामध्ये लगेचच नोट्स प्रोव्हाइड करण्यात आली आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन्स की ब्रॉथेल काय आहे, पनिशमेंट्स काय ब्रॉथेलमध्ये, कमर्शियल यूज साठी काय, हे असे व्हॉट इज द ब्रॉथेल, व्हॉट इज द करेक्टिव्ह इन्स्टिट्यूशन, असे शॉर्ट नोट्स डायरेक्टली क्वेश्चन आन्सर असं आम्ही प्रोव्हाइड करतो. तर जसं मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगते तर त्याप्रमाणेच तुम्ही करू शकता. जर तुम्हाला सेल्फ स्टडी करायची असेल तर कन्सेप्ट क्लिअर करा. बेर ऍक्ट इंटरनेटमधून व्हॉट इज अ ब्रोथेल म्हणून एक आन्सर तयार करा आणि त्याच्यावर तुम्ही तुमच्या नोट्स तयार करू शकता, आन्सर आणि क्वेश्चन. एका ऍक्ट मधनं कमीत कमी 15 ते 20 असे क्वेश्चन्स तुमचे तयार असलेले पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही जाऊ शकता. मग काही केस लॉज अमेंडमेंटही त्यात तुम्ही इन्क्लूड करू शकता. तर असे एक लॉ तुम्हाला पहिले कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे बेर ऍक्ट मधनं, मग नंतर त्याच्यावर नोट्स तुमचे क्वेश्चन्स आन्सर तुम्हाला तयार करायचे. हे सेल्फ स्टडी झाले. पण तुम्ही क्लासेसमध्ये गेला तर तुम्हाला रेडीमेड मटेरियल मिळू शकतं. प्रत्येकच क्लासवाले देतात हे, असं नाही की आम्ही देतो, तुम्ही कोणी पण देतातच. ठीक आहे. त्यानंतर आहे एसटी शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्रायबल ऍक्ट. हा खूप महत्वाचा ऍक्ट आहे, कंपल्सरी येतो. महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट, महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ गॅम्बलिंग ऍक्ट, इंडियन फॉरेस्ट ऍक्ट आहे, इमॉरल ट्रॅफिकिंग प्रिव्हेन्शन आहे. ठीक आहे. यांच्यामध्ये डेफिनेशन जे मायनर्स ऍक्ट असतात त्यात डेफिनेशन, पनिशमेंट्स आणि त्याच्या प्रोसिजर कॉग्निजेबल आहे का, प्रोसिजर कशी चालते, कुठल्या मॅजिस्ट्रेटकडे चालते, कॉन्स्पिस्केशन प्रोसिजर काय, हे खूप महत्वाचं आहे. आर्म्स ऍक्ट आहे. आर्म्स ऍक्टचं लायसन्स प्रोसिजर काय, ऑथॉरिटीज आहेत आर्म्स ऍक्ट मध्ये, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्यानंतर पुढे येऊ शकता तुम्ही प्रिव्हेन्शन ऑफ फूड सेफ्टी ऍक्ट आणि त्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ डॅमेजेस ऑफ द पब्लिक प्रॉपर्टी, नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस, ज्युवेनाइल जस्टिस ऍक्ट आहे, द प्रिव्हेन्शन ऑफ कन्सेप्शन प्रीनेटल पीसीएनडी ऍक्ट आहे, एसेन्शियल कमोडिटीज आयटी ऍक्ट. हे विषय तुम्हाला महत्वाचे आणि कंपल्सरी येणारे आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन आणि डावरी, असे 22 विषय मी बाजूला काढले आहे. ते 99% येण्याचे आहेत, पण होऊ शकतं एमपीएससी याच्यापैकी 1-2 विषय बाजूला काढून टाकेल. कदाचित समजा महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट नाही द्यायचं असेल तर ते काढून टाकतील. ठीक आहे. पण असं याचा अर्थ नाही आहे की म्हणजे सिलेबसच एमपीएससीचीच वाट बघत बसायची, असं नाही. कदाचित त्यांनी एमपीएससीने सिलेबस दिला लगेच 2-3 महिन्यात एक्झाम सांगितली, तेवढा सिलेबस कव्हर होऊ शकत नाही. म्हणून यापैकी आता मी जरी क्लासेसमध्ये शिकवते अत्यंत महत्वाचे लॉ घेते मी. हे 3 मेजर ऍक्ट आहे, शेड्यूल कास्ट आहे, इमॉरल ट्रॅफिकिंग, एनडीपीएस, की जे खरंच येतात. तोपर्यंत आपली एमपीएससी सिलेबस येईपर्यंत हे संपून जातात. आयटी ऍक्ट तर कंपल्सरीच आहे, हे सगळे. ठीक आहे. त्यानंतर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन प्रिव्हेन्शन, यामध्ये होऊ शकतं चेंजेस, होऊ शकतो. किती होईल पण चेंजेस, जास्तीत जास्त 99% 1 ते 2% एखादा ऍक्ट मिस होऊ शकतो किंवा एखादा ऍक्ट ऍड होऊ शकतो. बाकी 3-4 सब्जेक्ट मी असे काढलेले आहे. मेंटल हेल्थ केअर ऍक्ट कदाचित येऊ शकतो किंवा कदाचित नाही येऊ शकत. 90% येऊ शकतो, 10% नाही सांगू शकत. त्याला बाजूला ठेवूया आपण. एमपीएससी सिलेबसची वाट बघूया आणि जर आला नाही लवकर सिलेबस तर याला संपूया. शिकलेलं कधी वाईट जात नाही, वेस्ट जात नाही. सॉरी. महाराष्ट्र पोलीस ऍक्ट कदाचित येऊ शकतो, कदाचित नाही येऊ शकत. महाराष्ट्र अर्बन एरियाज प्रोटेक्शन अँड प्रिझर्वेशन ऑफ ट्रीज ऍक्ट कदाचित येऊ शकतो, कदाचित नाही येऊ शकत. पॉश ऍक्ट, सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ द वुमेन ऍक्ट आणि रिड्रेसल ऑफ द विमेन, अजून एक ऍक्ट आले. असे काही ऍक्ट आहेत छोटे छोटे क्रिमिनल मायनर ऍक्ट, त्यांना आपण असं बाजूला काढून ठेवूया. म्हणजे समजा जर हे आले तर घ्यायचे, नाही तर नाही घ्यायचे. पण वरचे जे ऍक्ट मी सांगितले त्याच्यातनं म्हणजे येण्यासारखेच आहे, काही असं नाही आहे. तर हे ऍक्ट आपले पुढील 3 ते 4 महिन्यात कंप्लीट झाले पाहिजे. कन्सेप्च्युअल बेस्ड आणि त्याच्या नोट्स आपल्या हातात असल्या पाहिजे, तर आपण कॉम्पिटिशन मध्ये टिकू शकतो. हे सगळे विषयांचा बद्दल झालं. मग विषयाच्या मग त्याच्या डेफिनेशन्स काय, त्याचे प्रोव्हिजन्स काय, कोणताही विषय घ्या, पहिले तुम्हाला डेफिनेशन्स प्रोव्हिजन करावं लागेल. नुसतं डेफिनेशन्स नाही तर त्या डेफिनेशन्सवर तुम्हाला प्रॉपरली आन्सर रायटिंग करावं लागेल. मग प्रोव्हिजन्स येतील, मग ऑथॉरिटी येतील, मग पनिशमेंट येतील. ठीक आहे की नाही. ह्या सगळ्या गोष्टी एखाद्या ऍक्ट मध्ये असतात, तर ते सॉर्टिंग आउट करून तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस करावी लागेल.
त्यानंतर एसए. एसए आहे. आता एसए रिसर्च डेव्हलपमेंट ज्या काहीही होत आहे क्रिमिनलशी रिगार्डिंग, लॉशी रिगार्डिंग, त्या विचारल्या जाऊ शकतात. कॉन्स्टिट्युशनल विचारल्या जाऊ शकतात आणि क्रिमिनल इश्यूज काय आहे आज 4-5 वर्षापूर्वीपासूनचे, तर याच्यावर एसए रायटिंग येऊ शकतं. तर हे तुम्हाला इंटरनेटवरही उपलब्ध मिळू शकतात. तुम्ही त्याचं मटेरियल कलेक्ट करू शकता किंवा क्लासेस मधूनही तुम्ही कोणत्याही घेऊ शकता. त्यानंतर फायलिंग अँड अपील टू सेशन्स कोर्ट अँड फायलिंग रिव्हिजन्स टू द सेशन्स. आता भरपूर चर्चा सुरू झाली आहे, जागा निघाल्या, व्हॅकन्सी निघाल्या की चर्चा सुरू होते. कोणी म्हणतात तिथे रिट पिटिशन पण विचारणार, कोणी म्हणतात अपील मेमोरंडम विचारणार. आता हा ऍडिशनल पब्लिक प्रोसिक्युटरचा जो मुद्दा आहे तो सेशन कोर्टापर्यंत आहे. त्यामुळे आता सध्या एमपीएससीचा सिलेबस येईपर्यंत अशा चर्चा आपण करायला नको, ठीक आहे की नाही. त्यामुळे आपण इथे फक्त आणि फक्त काय जाऊया, क्रिमिनल रिट्स वगैरे, क्रिमिनल याच्यावर जाऊ नये. रिट्स वगैरे हा वेगळाच मुद्दा आहे, मेमोरंडम ऑफ अपील टू द हायकोर्ट हा वेगळाच मुद्दा आहे. तो असं नाही आहे की आम्ही शिकू शकत नाही. डेफिनेटली आय एम अ प्रॅक्टिशनर ऑफ द हायकोर्ट, बट मला आता तरी वाटत नाही की तिकडे हात लावायला पाहिजे, कारण ते एक मिथ, त्याच्यात अजून काही सत्यता नाही आहे. त्या सत्यता पाताळावी लागेल, ठीक आहे. व्हायरल सत्य म्हणतो आपण त्याला, त्याचा शोध घ्यावा लागेल एबीपी माझ्याकडून आणि नंतर ते आपल्याला कळेल. त्यामुळे अशा व्हायरल सत्याकडे सध्या तरी तुम्ही जाऊ नका. अपील टू द सेशन कोर्ट आणि रिव्हिजन टू द सेशन कोर्ट याची प्रॅक्टिस आपण सुरू करूया हा सिलेबस झाल्यानंतर. तर ठीक आहे. त्यानंतर पॅटर्न ऑफ द एक्झामिनेशन ऑब्व्हियसली रिटर्न एक्झाम राहणार आहे, प्रिलिमिनरी एक्झाम होणार नाही. चाळणी परीक्षा म्हणजे डायरेक्टली रिटर्न एक्झाम इथे घेण्यात येणार. त्यानंतर पॅटर्न ऑफ द एक्झाम मध्ये रिटर्न एक्झाम आणि 2 पेपर्स असतात. एका पेपरमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स सगळे आणि अपील रिव्हिजन्स आणि दुसऱ्यामध्ये तुम्हाला एसए आणि क्वेश्चन्स आहेत. काही विषयांना इथे क्रिमिनल्स लॉ मोठे मोठे आणि काही त्याच्यासोबत कनेक्टेड सब्जेक्ट आणि इकडे सगळे मायनर लॉचा पेपर, अशा 2 मध्ये डिवाइड केले जातात. तर पेपर पॅटर्न हा 2 विषयांमधून पुन्हा मग कट ऑफ काढून वेगवेगळ्या विषयात पास व्हावं लागतं व्यवस्थित आणि मग कट ऑफ काढून पुढे तुम्हाला त्याच्यामध्ये पास केलं जातं, क्वालिफाईड केलं जातं फॉर द इंटरव्ह्यू. आणि मग नंतर इंटरव्ह्यू असतो आणि मेन्स, आणि हे 2 पेपर मेन्स आणि इंटरव्ह्यू म्हणून तुमचा हायएस्ट जो कट ऑफ लागतो त्यानुसार तुमची पोस्टिंग होते. इंटरव्ह्यूचा आपण आता नंतर बघूया इंटरव्ह्यू कसा होतो काय होतो, कारण आता पहिले आपण कसं आहे, पायरीच नाही चढली तर डायरेक्टली उडी मारण्यात काही अर्थ नाही. पहिले बेसमेंट क्लिअर करूया, नंतर स्लॅबवर जाऊया. स्टडी मटेरियल फॉर द एक्झामिनेशन. आता स्टडी मटेरियल कुठून आणायचं, कसं आणायचं, तर ते स्टडी मटेरियलचं बघा. स्टडी मटेरियल फॉर एक्झामिनेशन बेअर आर्ट्स आपल्याला सगळे घ्यायचे. जेवढे आता इथे मी लिस्ट दिली तेवढे बेरॅक्ट घ्या. एखादा नाही आला विषय एमपीएससी कडनं तर काही वाया जात नाही तुमचा. बेरॅक्ट असतोच की, तिचा खूप महागडा नसतो, त्याच्यामुळे तुम्ही घेऊ शकता डेफिनेटली. ओके, पुस्तक घ्या. बेरॅक्ट क्लिअर युअर कन्सेप्ट आणि तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करायला सुरुवात करा. आता ते कसं, काही विषय मी महत्वाचे सांगितले, बीएनएस आहे, बीएसएस आहे, बीएनएसएस आहे, एनडीपीएस आहे, मॉरल ट्रॅफिकिंग आहे, वाईल्ड लाईफ आहे, एन्व्हायरमेंट आहे, एसटीएससी आहे, आर्म्स ऍक्ट आहे, मेंटल ऍक्ट, असे काही विषय ते येणारच आहे, त्याच्यावर काही दुमतच नाहीये. ठीक आहे, तर याची तुम्ही अभ्यास सुरू करा. एक तर तुम्ही प्रॉपरली कुठेतरी क्लास लावून घ्या. म्हणजे काय होतं, क्लास लावल्यावर रेग्युलर लिंक येईल तुम्हाला, रेग्युलर तुम्ही ऑफलाईन ऑनलाईन क्लास कराल, सगळ्यांचं एन्व्हायरमेंट राहील, रेग्युलरली एक एक ऍक्ट करत राहा. हे तुमच्यावर डिपेंड करतं. किंवा मग तुम्ही एक प्रॉपरली टाइम ठरवा आणि डेली तुम्ही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करण्यासाठी युट्यूबवर किंवा अदर सेल्फ स्टडीने तुमचा स्वतःचा अभ्यास तुम्ही करू शकता. पण त्यात तुम्हाला टाइम ठरवता आला पाहिजे स्वतःसाठी की मला काय करायचं नेमकं. ओके, त्यानंतर हे बेरॅकच्या कन्सेप्ट इच अँड एव्हरी क्लिअर असल्या पाहिजे, प्रत्येक प्रोव्हिजनच्या कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे. त्यानंतर तुम्ही कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर आन्सर रायटिंग प्रॅक्टिसकडे येऊ शकता. त्या नोट्स वाईज जाऊ शकता तुमच्या क्लासेसच्या, किंवा तुम्ही स्वतः जे मटेरियल तयार करत आहे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करताना त्याच्यावर. मग आन्सर कशी करायची, तर क्वेश्चन आन्सर फॉर्म मध्ये करायची. उगीच व्हॉट इज द अरेस्ट प्रोव्हिजन्स फॉर द अरेस्ट एवढे 4-5 पेजेस लिहून काढले, काही कामाचं नाही ते. आन्सर, ओके, वेन पोलीस मे अरेस्ट इन द कॉग्निझेबल केसेस देन राईट डाऊन द आन्सर, की कधी कधी अरेस्ट करते, हे एवढंच तुम्हाला कामाचं आहे. एक्स्ट्रा मटेरियल कलेक्ट नाही करायचं. आन्सर क्वेश्चन आणि आन्सर फॉर्मॅटमध्येच नोट्स बनवायच्या, क्वेश्चन आणि आन्सर फॉर्मॅटमध्येच प्रॅक्टिस करायची. त्यानंतर यूज मटेरियल, हे बघा मी लिहिलं पण आहे, यूज मटेरियल क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये ओनली. जास्त खूप डेप्थ मध्ये खूप सारे युपीएससी सारखे एमपीएससी सारखे नोट्स बनवत बसायच्या नाहीये. सॉल्व द पेपर अँड देन लास्ट पॉइंट आहे की पेपर सॉल्व करणे. पण पेपर सॉल्व करेपर्यंत तुम्ही खूप वेळ लागणार आहे. 6-7 महिन्याचा हा पूर्ण क्रायटेरिया आहे. पेपर सॉल्व करण्यासाठी पहिले अभ्यास करावा लागणार, कन्सेप्ट क्लिअर करावा लागणार, नंतर आन्सर प्रॅक्टिस आणि क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये देन तुम्ही सॉल्व करू शकता पेपर. आता पेपर सॉल्व करायला हातात घ्यायचं पण नाही. आणि शेवटी ऍज युजल बेस्ट ऑफ लक हे तुम्हाला दिलेलं आहे. आता काही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता, ठीक आहे. आणि बाकी जर तुम्हाला कोणत्याही अडचण आली तर तुम्ही कमेंट्स करू शकता. हा, अजून तुम्हाला काही मटेरियल उपलब्ध हवे असेल, याची पीडीएफ हवी असेल तर ज्युडिशियल विंग्स ऍप आहे, ज्युडिशियल विंग्स ऍप इन्स्टॉल करा आणि इन्स्टॉल केल्यानंतर
फ्री मटेरियल जिथे आहे तिथे तुम्हाला हे मिळून जाईल. मागचे पेपर्स पाहिजे असेल तरी तुम्ही त्या ऍपमधून फ्री मटेरियल मध्ये जायचं आणि हे सगळे पीडीएफ तिथे तुम्हाला मिळून जातात. तुम्हाला जेएमएफसीचे हवे, डीजेचे हवे, कोणते पण पीडीएफ हवे फ्री मटेरियल मध्ये ऑलरेडी अवेलेबल असतात. तिथे काही डेमो लेक्चर्स असतात, फ्री असतात ते, त्याला काही पैसे लागत नाही. की तुम्हाला सिलेबसची पीडीएफ घ्यायची असेल तर ज्युडिशियल विंग इन्स्टॉल करा आणि तिथून हे फ्री मटेरियल मध्ये एक क्लास येतो तिथे जा आणि घ्या. ठीक आहे. बाकी अजून काही मटेरियल अवेलेबल असलं माझ्याकडे किंवा तुम्हाला द्यायचं असेल तर मी फ्री मटेरियल मध्ये टाकून ठेवत जाईल, तर तुम्हाला हे पीडीएफ तिथून कलेक्ट करता येईल. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. प्रॉपरली तयारीला लागा. 1 वर्ष झाले आपल्याकडे चर्चा सुरू होती, ऍडिशनल पीपीच्या वॅकन्सी येणार आहे आणि फायनली 244 वॅकन्सी आले. दॅट इज व्हेरी वेल वॅकन्सीज. भरपूर लोक तर इलिजिबलच नाही आहे. आता काही लोक तर डीजेची तयारी करतात. त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे ते जर जोही विद्यार्थी जोही ऍडव्होकेट ते इलिजिबल आहे त्यांनी प्रॉपरली तयारी करा. सिव्हिल कोणताही विषय नसतो तुम्हाला, क्रिमिनल आहे. फक्त अवघड जातं थोडं अपील रिव्हिजन आणि एसएचही ठीक आहे, पण अपील रिव्हिजन खरंच अवघड जातं कारण त्याचे ग्राउंड्स काय आहे, कोणत्या बिहाफवर खालच्या कोर्टाने जजमेंट काढलेलं आहे, ठीक आहे की नाही, त्या जजमेंट्स मधून काय ग्राउंड्स आहे टू फाईल द अपील अँड फाईल द रिव्हिजन, हे ग्राउंड्स प्रॉपरली कळायला पाहिजे. डिले इन द एफआयआर हे तर सगळे कॉमन आहे, पण प्रॉपरली फ्रेम करता येणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हे चांगली तयारी करा, चांगल्या प्रकारे तयारी करा. ठीक आहे. सो बेस्ट ऑफ लक. आणि काहीही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी आज जसे सुरुवातीला प्रश्न क्लिअर केले तसेच तुमचे प्रश्न क्लिअर करण्याचा प्रयत्न करते. क्लासेस लावायचे असेल तर क्लासेस तुम्हाला ज्युडिशियल विंग्स ऍप डाउनलोड करून त्यातनं इन्स्टॉल करून त्यातनं सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. आणि दुसरी बाब जी आहे ते लाईव्ह क्लासेस सकाळी 8ला 8 AM ला 7:30लाच केला होता आधी आम्ही सुरुवातीला, पण 8 ला केला आता 8 AM ला आणि संध्याकाळी 9 PM ला 2 टाइम क्लासेस असतात, लाईव्ह असतात. कोणत्याही प्रकारे जर तुमचं लाईव्ह क्लासेस जॉईन नाही करणं झालं तुम्ही तेच लाईव्ह लेक्चर ऍज इट इज मल्टिपल टाइम कितीही वेळा 1 वर्षासाठी ज्युडिशियल विंग्स या ऍपवर बघू शकता. थँक्यू सो मच. अजून जर काही माहिती हवी असेल तर कमेंट्स मध्ये सांगा. त्या विषयावर मी नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करेन.